वाशी एपीएमसी मध्ये कांद्यानं 10 वर्षातील निचांकी किंमत गाठलेली आहे। इथे कांदा 2 ते 7 रुपये दरानं विकला जातोय। चॉकलेट पेक्षा देखील कांदा स्वस्त झाल्याचं त्यामुळे बघायला मिळालंय। किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा दर प्रति किलो 10 ते 15 रुपये इतका कायम आहे। मनोज सातवी यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। मनोज, वाशी एपीएमसी आणि जो किरकोळ बाजार आहे त्यात एवढी तफावत का बघायला मिळते? श्रीरंग, आता आपल्याला बघायला मिळतं की 10 वर्षातला निचांक भाव हा एपीएमसी मध्ये आपल्याला बघायला मिळतो। कांद्याला नाशिक मधून जो कांदा येतोय त्या कांद्याला सध्या गेल्या 2 ते 3 दिवसापासून 5 ते 6 रुपये किलो आणि जो कांदा ओतूर मधून येतोय त्या कांद्याला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 6 ते 8 रुपये भाव मिळतोय। हा सगळ्यात निचांक भाव आतापर्यंत आलेला आपल्याला बघायला मिळतोय, कारण उत्पन्न जास्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे जो साठवलेला कांदा होता तो सर्व कांदा व्यापाऱ्यांनी तो कांदा शेतकऱ्यांनी काढलेला, कारण खराब होण्याची शक्यता जास्त निर्माण झाली। त्यामुळे मात्र तो जो कांदा जो बाजारात आलाय त्याला भाव कमी मिळालाय, कारण त्याला एक दुसरं कारण आहे की काही शेतकरी थेट माल मुंबईत आणून विकतायत। त्यामुळं इथे एपीएमसी मध्ये ग्राहक जास्त नसल्यामुळं हा भाव कमी मिळालाय। मात्र जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांच्याकडून कांद्याला भाव सध्या तरी 15 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असाच ग्राहकाला मिळतोय। त्यामुळं एपीएमसी आणि किरकोळ विक्रेते यांच्यातले ज्या भावाची तफावत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा भुर्दंड हा सामान्य ग्राहकांना बघायला मिळतोय। त्याचप्रमाणे सामान्य जे उत्पादक शेतकरी आहेत यांना देखील त्याचा फटका बसतोय। मात्र मधली जी साखळी आहे अजूनपर्यंत ह्या साखळीत जो मधला मलिदा आहे तो जे अडते आणि व्यापारी आहेत त्यांना कांद्याचा जास्त फायदा मिळतोय आणि सामान्य शेतकरी आणि ग्राहक आहेत यांना मात्र भुर्दंड सहन करावा लागत आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। नाशिक मधली परिस्थिती जाणून घेऊया किरण गोटूर यांच्याकडनं। किरण, लासलगाव असेल किंवा अन्य भाग असेल ज्या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणावर येतो, नाशिक जवळच आहे हे सगळे भाग। नाशिक मधली परिस्थिती जर बघायची झाली किरकोळ बाजारातली तर कांद्याचा भाव किती आहे आणि लासलगाव किंवा आसपासच्या परिसरातला कांद्याचा दर आजचा किती आहे? एकूणच आपण बघितलं मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हे सातत्याने कोसळत आहेत। मागच्या काही 2-3 दिवसांपूर्वी जवळपास 5 पैसे किलो इतका निचांकी भाव खरं तर कांद्याला मिळालेला होता। आजही जवळपास 300 ते 600 रुपये म्हणजे 3 रुपये ते 7 रुपये किलो असा कांदा जो आहे तो विकला जातोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे। तोच कांदा ज्यावेळेस किरकोळ बाजारात येतो त्यावेळेस हे ग्राहक हा जो कांदा खरेदी करतो याच ग्राहकांना 10 ते 12 रुपयेपर्यंत हा कांदा विकत घ्यावा लागतोय। त्यामुळे मधली जी तफावत आहे ती मोठी आहे, त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतोय। पण एकूणच कांद्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, शेतकऱ्यांना फटका बसतोय। अगदी निचांकी दर आतापर्यंत सर्वात निचांकी दर कांद्याला मिळत आहे। या दरामुळे इतका भाव कोसळल्यामुळे राज्य सरकारने अनुदान जो आहे तो जाहीर केलेला होता, पण तेही फारच एकदम कमी आहे। फक्त 100 रुपये अनुदान जो आहे तो राज्य सरकारने सध्या जाहीर केलेला आहे, ती तुटपुंजी मदत आहे अशी प्रतिक्रिया सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। एकूणच कांद्याची परिस्थिती बघितली तर चिंताजनक बनत चाललेली आहे। मात्र ग्राहकाला अजूनही स्वस्त कांदा मिळत नाहीये तर शेतकऱ्याला देखील चांगला भाव मिळत नाहीये। मग हा पैसा जातो कुठे आणि शेतकऱ्याला भाव का मिळत नाही हा सगळ्यात मोठा आणि अडचणीचा प्रश्न बनत चाललाय।